नारदाला पाहिलं तरी ते त्यांचं पण नाही. नारदाला राग आला. अरे पैसेवाले मी भरपूर पाहिले, पण संत कोणी मोठा माणूस आला तर लाजाव तरी जरा. पण तुमच्या संपत्तीचा तुम्ही एवढा आंधळा झालात, मी तुम्हाला शाप देतो, वृक्ष होऊन पडसाल दोघही. नारदाने शाप दिला आणि ते कुबेराचे पुत्र होते ते जागेवर आले, नारदाच्या पायाला लागले. महाराज क्षमा करा हो, चूक झाली आमच्याच्याने. नारदाने उशाप दिला. द्वापार युगामध्ये कृष्ण अवतार होईल आणि त्या कृष्ण परमात्म्याला त्यांची आई उखळाला बांधील. उखळाला बांधलेला असताना उखळ ओढीत ओढीत देव तुमचा उद्धार करतील. तुम्ही जा गोकुळात जाऊन वृक्ष व्हा, देव तुमचा उद्धार करतील. ते कुबेराच्या मुलांचा उद्धार करण्याकरता देवानं उखळाची लीला केली. काही मुलं होते ते म्हणू लागले, आत्ताच 2 माणसं निघाले, विमानात बसून गेले. मग लोक ऐकतील का असं म्हणले? ते लोक म्हणले काहीच नाही, वारं सुटलं असं, झाड पडलं, लेकरू वाचलं, तेवढंच बघा. देवाला घेतलं, यशोदा मातेने दृष्ट काढली, घेऊन गेली. भगवान परमात्म्याने उकळाला बांधलेली लीला केली. एक दिवस देव रडायलेत रडायलेत रडायलेत, एवढं रडायले थांबच ना, रडते माझे बाळताने. देव असं रडायलेत, रडायचं काही थांबना. खेळणं देऊन पाहिलं देव रडायले, रडायचं थांबना. लोणी देऊन पाहिलं देव रडायचं थांबना. बाहेर नेतो म्हणलं तरी देव रडायचं थांबना. सारखं त्या देवाचं रडणं चालू. तेवढ्यात राधाजी आल्या दररोजात. आणि दररोजात राधेला पाहिलं, यशोदा मातेने सांगितलं, राधे ये इकडं. राधेने विचार, राधे मनातल्या मनात म्हणाली, मी याची तर प्रतीक्षा करत होते, तुम्ही बोलवाल म्हणून. आली राधा. राधा आली आणि आल्यानंतर यशोदा मातेने सांगितलं, अगं राधे हे कधीपासून रडायले, बघ बरं तुझ्या जवळ घेऊन. राधे राधे देवी श्यामा सुंदरा, राधे राधे या कृष्णाला घे बर. घे बर म्हटल्याबरोबर देवाला राधेच्या जवळ गेलं आणि तेवढं जोरजोरात कृष्ण रडू लागले. राधेच्या जवळ गेल्या बरोबर शांत. यशोदा माता म्हणाली, अगं राधे, आ तुझ्यात काही जादू आहे का काय? अगं मी आई असून एवढं समजावत होते या ऐकला आणि तुझ्या जवळ गेल्या गेल्या रडायचं थांबलं. म्हणून हे राधे राधे घेई श्याम सुंदर, नेई आता जड करी आपुलिया मंदिर. आता जाय म्हणले, आता राहिले ना, आता मला काम करू दे, तू त्या घरला घेऊन जाय. मी याला खूप प्रयत्न करून पाहिजे. नाना परी समजाविते परी न राहे श्रीहरी परी न
रे दही भात कालवणी दिला रे भिझडकरी दिला रे भिझडकरी थापटोनी निजविता पळून जातो राजद्वारा राधे राधे काही प्रयत्न करून बघितले पण ऐकत नव्हता आता तुझ्याजवळ शांत झालाय मग तू काय कर तुझ्या घरी घेऊन जा तुझ्या घरी राधेनं घेतलं देवाला आणि आपल्या घरी आले राधा घेऊन हरिला स्वय जाती मंदिरी हृदय मंचकावरी पौडविला श्रीधारी एका जनार्दनी हरिला भोगे राधा सुंदरा राधे 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 घे श्वास राधेनं नेलं आणि नेल्यानंतर आपल्या घरात घेऊन गेल्यानंतर वाटतं कृष्णाला जवळ घेतलं राधेनं हे भाव आहे हे नाथ बाबांचा भाव आहे नाथ बाबांचा आहे इकडे वाईट विचार करू नका राधेनं सांगितलं कृष्णा अरे तू मोठा असलास तर काय आनंद झाला असता मला वाटतंय तू मोठं व्हावं देवानं मनातल्या मनात विचार केला भक्तांना मागायचं मी ते द्यायचं तू माझी भक्त असेल तू म्हणतेस ना मी मोठं व्हावं तर आत्ता झालो बघ आणि देव मोठी झाली आता देवाचं